मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतो ठेच्यातला बांगडा। आज आपण जो बांगडा बनवणार आहोत त्यामध्ये आपण मसाला आणि मिरची पावडर दोन्ही वापरणार नाही आहोत। आज आपण एक नवीन आणि हटके पद्धतीने बांगडा बनवणार आहोत। तर रेसिपी सुरू करूया। इथे आपण मूठभर कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 2 इंच आलं आणि 10 ते 12 पाकळ्या लसूण याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत, म्हणजे ठेचा बनवून घेणार आहोत, जाडसर असं वाटण। इथे आपण बाजारात फ्रेश असं बांगडा घेऊन आलेलो आहोत। छान धुवून स्वच्छ करून ठेवलेले आपण बांगड्याला आपण मधून 3 चिरा पण दिल्यात, म्हणजे मसाला किंवा मीठ आपला आतपर्यंत मुरेल। आता आपण टोपामध्ये 3 टेबलस्पून ऑइल गरम करून घेतलं। तर इथे आपली ग्रीन पेस्ट तयार आहे, म्हणजे आपला जो ठेचा बनवलेला तो तयार झालेला आहे। जाडसर आपण पेस्ट बनवली ही। तेलामध्ये आपण ठेचा छान परतून घेऊया, म्हणजे त्याच्यात जो कच्चा तेल असतो तो निघून जाईल। हळद टाकली आपण 1 चमचा। आता आपण बांगडे स्वच्छ धुवून कालवणात सोडून घेऊया।
पाणी टाकलं आपण जरासं, हे बघा. आपण आता चिंचेचा कोळ घेतलाय, हा बघा चिंचेचा कोळ टाकूया. थोडं मीठ टाकतोय आपण. आता 5 मिनिटं आपण छान उकळवून घेतलं कालवण. आपल्याला यात ग्रेव्ही नाही बनवायचे, सुकच बनवायचं. तर आपण रसा पण आटवून घेतला, जो पाणी टाकलेलं आपण थोडंसं. आणि आता आपलं कालवण झालेलं आहे. आपण छानपैकी कालवण सर्व करून घेऊया. तुम्ही हे कालवण भाकरी बरोबर, चपाती बरोबर, ब्रेड बरोबर, भाताबरोबर खाऊ शकता, एन्जॉय करू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा. आणि अजूनपर्यंत चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, हाईप करा, शेअर करा. धन्यवाद.